हे माझं जिल्हा परिषदेचे उमेदवार माननीय कामेश कांबळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचायत समितीचे उमेदवार कोमल गायकवाड हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वांनी या दोन्ही उमेदवारांना घड्याळासमोरील चिन्हासमोरील बटन दाबून 5 तारखेला प्रचंड बहुमतांनी विजयी करायचा आहे. आपल्याला 2 मत देण्याचा अधिकार आहे आणि दोन्ही मतं आपण घड्याळ द्यायचे आहेत. आपल्या समोरचा जो प्रतिस्पर्धी आहे त्यानं 5 वर्षामध्ये तो आपल्या इथं जिल्हा परिषदला सदस्य राहिलेला आहे. त्यांना तो काळा आहे की गोरा आहे हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. त्याचं आत्ता मतदार यादीमध्ये आपल्या भागामध्ये नाव देखील नाही आहे. कोंडव्यावरनं आपलं जे पार्सल आपल्या इकडे आलेलं आहे ते कोंडव्याला पाठवायची जबाबदारी आता संपूर्ण आपली आहे. आपले कामेश कांबळे असतील, त्यांनी सामाजिक काम भरपूर केलेलेच आहेत. प्रशासनामध्ये त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे आपल्या जो प्रतिस्पर्धी आहे त्यानं कधी आपल्या इथे 4 खडेसुद्धा टाकलेले नाहीत. त्यामुळं येत्या 5 तारखेला घड्याळासमोरील चिन्ह बटन दाबून 2 उमेदवार आपले आहेत, त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करायचा संकल्प आता आपण या गणपतीच्या मंदिरामध्ये करत आहेत. पुढं मी आहानबाईंना विनंती करतो की तुम्ही जमलेल्या सगळ्या जनसमुदायाला 2 शब्द संबोधित करावे म्हणून. सर्व गुरुदत्त कॉलनीतील रहिवाशांना माझा सप्रेम नमस्कार. आदरणीय आजी, आदरणीय काकी, खूप छान तुम्ही आमचं सर्वांचं स्वागत केले. काकींसाठी आम्ही 3 वर्षापूर्वी खांदा लावून आम्ही प्रचार केलेला होता आणि आज पुन्हा एकदा आपल्याला तो योग आलेला आहे 3 वर्षानंतर की पुन्हा आपण खांद्याला खांदा लावून आपण प्रचार करायचा आहे. आणि मागच्या वेळेस जरी आपल्याला यश नाही आलं तरी यावेळेस निश्चित आपल्याला यश हे येणार आहे. ताकदीनिशी आपल्याला प्रचार करायचा आहे, घरोघरी आपल्याला आपलं चिन्ह पोचवायचं आहे. असा मी गणपती बाप्पाचा आहे आता आपण आशीर्वाद घेतला आहे. रस्त्याच्या दारात आपण उभे आहोत. अजिबात ढिलं पडायचं नाही, ताकदीनं काम करायचं आहे. इथले सर्व माझे तरुण मित्र कायम माझ्यासोबत असतात. सुमित शेठ असतील, साहिल असेल, ही काय माझ्या घरातलीच मुलं आहेत सगळी. गुरुदत्त कॉलनीमधील सर्व रहिवाशांचे व माझ्या कुटुंबाचे अतिशय जुने जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे अतिशय चांगले जुने संबंध आहेत आणि हे संबंध आपल्याला कायम स्वरूपी ठेवायचे. फक्त तुमची साथ मला हवी आहे आणि माझी साथ कायम राहणार. जे तुम्हाला यश येऊ किंवा न येऊ, मी कायम तुमच्यासाठी, काय काळजी करू नका. धन्यवाद. नमस्ते. स्वर्गीय भाऊसाहेब महाराज, स्वर्गीय खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या शुभ आशीर्वादाने मला आज माननीय नामदार मकरंदजी पाटील, त्याचप्रमाणे शशिकांतजी शिंदे, खासदार नितीन काका पाटील, आहानभाया पाटील, साहिल शिंदे यांनी माझ्यावर विश्वास जो दाखवलेला आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी खेड गट क्रमांक 41मधून मी उभा आहे. तर मी आपणाला सांगू इच्छितो की कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, कोणतीही राजकीय पद नसताना प्रशासनाचा एक तगडा अनुभव आणि आबांची साथ आणि साहेबांची साथ लाभल्यामुळे मी येणाऱ्या विभागात जी कामं असतील ती प्रामाणिकपणे मार्गी लावलेली आहेत. आपण ज्या मंदिरात थांबलो आहे त्या मंदिराचा शेजारचा रस्ताही 25 लाख रुपये टाकून आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी, मंत्री महोदय मकरंद आबा पाटील साहेबांनी आणि आहानभाईच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेला आहे. येणाऱ्या भविष्य काळात तुमची साथ, तुमचं मतदान रूपी आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहावा आणि येणाऱ्या 5 तारखेला तुम्ही घड्याळ चिन्हासमोरले बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजय करावा. त्याचप्रमाणे खेड गट क्रमांक 81मधून माझ्यासोबत कोमल अजित गायकवाड या देखील आहेत. त्यांची पार्श्वभूमी अशी, त्यांचे पती स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि त्यांच्या सासूबाई सीता गायकवाड या खेड ग्रामपंचायतमध्ये सरपंच असताना कोट्यावधी रुपयाची कामे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या फंडातून मार्गी लावलेले आहेत. त्यांचंही राजकीय पार्श्वभूमी चांगली आहे. आम्ही दोन्ही उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील असून मी स्वतः BE सिव्हिल आहे, कोमलताई स्वतः BCom आहेत, उच्च शिक्षित आणि चांगले तुडुंबदार तरुण युवा नेतृत्व आहानभाया साहेबांच्या मार्गदर्शनासाठी आम्हाला दिलेले आहेत. येणाऱ्या काळात तुम्ही आमच्यावर विश्वास टाका. आजचा दिवस एक दिवस तुम्ही आमच्यासाठी द्या. येणारे पुढचे 5 वर्ष आम्ही तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करू आणि प्रशासनाच्या दरबारात भांडून प्रचंड प्रमाणावर विकासाची कामे आणत राहू. एवढं बोलून थांबतो. अजित गायकवाड गण क्रमांक 81मधून आहे. तसेच आपले कामेश दादा जिल्हा परिषद 41मधून उमेदवार आहेत. तर आपलं चिन्ह आहे घड्याळ. घड्याळ याचा सांगितलं दादानी
बटन दाबून बहुमताने विजय करा, आम्हाला एवढंच बोलतो.